शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, दरवर्षी रान स्वच्छ करण्याआधी आपण आपल्या शेतातील काडी कचरा जाळून टाकत असतो। पण या काडी कचऱ्यामध्ये पिकाने जमिनीतून घेतलेले विविध अन्न घटक असतात। त्यापैकी एक घटक म्हणजे कार्बन, जो काडी कचरा जाळल्यानंतर हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये निघून जातो। यामुळे आपल्या जमिनीमधील जे काही ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे तर ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे। यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता ही कमी झालेली आहे आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पादन आपल्या पिकामधून होत नाही। त्यामुळे आपल्याला जर आपल्या पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला आपल्या जमिनीमधून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी आपल्याला या काडी कचऱ्यापासून आपल्या जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कसं वाढवायचं आणि आपली जमीन सुपीक कशी करायची याबद्दलची माहिती देणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, या काडी कचऱ्यापासून आपण एकतर कंपोस्ट खताची निर्मिती करू शकतो, ज्याला 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो। परंतु जर आपल्यापाशी एवढा वेळ नसेल तर या काडी कचऱ्यापासून आपण बायोचाराची निर्मिती करू शकतो, जे फक्त आपल्या एका दिवसामध्ये तयार होतो। आता हे बायोचार तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की कोनपीट मेथड, खड्डा पद्धत, ड्रम पद्धत आणि आता बाजारामध्ये एक बायोचार तयार करण्याची मशीन सुद्धा आलेली आहे। पण ती खूप महाग असल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ती परवडत नाहीत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी आपल्याला खड्डा पद्धतीबद्दलची माहिती देणार आहे। तर खड्डा पद्धतीमध्ये आपल्याला 160 सेंटीमीटर डायमीटर असलेला कोन आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे। याची खोली आपल्याला 1 मीटरची ठेवायची आहे आणि याचा तळाचा जो काही डायमीटर आहे तो आपल्याला 60 सेंटीमीटरचा ठेवायचा आहे। हा खड्डा आपल्याला कोन आकाराप्रमाणे तयार करायचा आहे आणि या खड्ड्यामध्ये आपल्या शेतातील जो काही काडी कचरा आहे तर तो टाकून त्याला आपल्याला जाळायला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला आपल्याला थोडासाच कचरा त्यामध्ये टाकायचा आहे। जसंही त्या जळणाऱ्या काडी कचऱ्यावर आपल्याला राख तयार झाल्यासारखी दिसेल त्यावेळेस आपल्याला एक नवीन काडी कचरा त्यावर टाकायचा आहे, जेणेकरून जळणारा काडी कचरा पूर्णपणे जळणार नाहीत। परत आपल्याला राख तयार झाली की परत नवीन कचरा टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या शेतातील पूर्ण काडी कचरा यामध्ये जाळून टाकायचा आहे। आता आपल्या शेतातील पूर्ण काडी कचरा या खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर ज्यावेळेस त्यावर आपल्याला राख तयार झाल्यासारखी दिसेल त्यावेळेस आपल्याला त्यावर पाणी टाकून ते पूर्णपणे विझून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला बायोचार या ठिकाणी तयार झालेला आहे। आता हा जो काही तयार झालेला बायोचार आहे तर त्याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला जीवाणू खताची प्रक्रिया करून त्याचा आपल्याला शेतामध्ये प्रति एकर 1 ते 2 टन याप्रमाणे वापर करायचा आहे। जर आपल्यापाशी शेणखत असेल तर त्या शेणखतामध्ये मिक्स करून जर याचा आपण वापर केला तर आपल्याला याचे खूप चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात। बायोचारचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीतील जे काही ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे तर ते ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होते। यामुळे आपली जमीन जी आहे तर ती सुपीक होते। याचबरोबर आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा यामुळे वाढते। त्यामुळे आपल्या शेतामध्ये जर काडी कचरा असेल तर त्यापासून आपण बायोचाराची निर्मिती अवश्य करा। तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील।